दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 164 पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीनं 2 विशेष विमानं पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्वजण सुरक्षित मुंबईत परततील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. धुलिवंदनाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती केली आहे. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बळीराजा, शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी, भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी हीच भावना असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. यावेळेला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन वंदन करताना ठाणे हे उत्सवांची पंढरी असल्याचं ते म्हणाले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोविंदा, होळी, धुलिवंदन यांसारख्या सणांची परंपरा ठाण्यात रुजवून ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं कार्य आनंद दिघे यांनी केलं असं त्यांनी नमूद केलं. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे. तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. संस्कृती साधेपणानं सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. केमिकल मिश्रित रंगांचा वापर टाळण्यासंदर्भात सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून रासायनिक रंगांचा वापर लक्षणीयरित्या कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची परंपरा पुन्हा एकदा आईच्या आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या पत्रकारांना देखील मनापासून धुलिवंदनाच्या